नमस्कार, मी परमदा जाधव. महाराष्ट्रात सध्या पावसाचा लपंडाव सुरू आहे. काही दिवस मुसळधार पाऊस तर काही दिवस विश्रांती. अशा बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही काळ पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुन्हा काही भागामध्ये पावसाच्या सरी वाढू शकतात. चला जाणून घेऊया पुढील दिवसाचा हवामान अंदाज. तर 11 जुलै ते 14 जुलै दरम्यान अनेक भागात पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि राहील तर काही भागात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतातील कामांना थोडा वेग मिळू शकतोय. पिकांची निगा राखण्यासाठी वेळ मिळू शकतोय. पाणी साचलेल्या भागांना काहीसा दिलासा मिळू शकतोय. मात्र स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी तुरळक पावसाची सरी येऊ शकतात आणि 15 जुलैपासून पुन्हा पावसाची शक्यताही व्यक्त केलेली आहे. तर 15 जुलैपासून राज्यातील काही भागात पुन्हा पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकसारखा नसेल. काही भागात हलके ते मध्यम सरी पडतील आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भाग बदलत पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती पाहायला मिळू शकते. तर हवामानाच्या अंदाजानुसार 21 ते 24 जुलै दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या काळात काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतोय, जोरदार सरी पडतील आणि घाट परिसरात अधिक पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निर्माण होऊ शकते. मात्र इतक्या पुढील अंदाजात बदल होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या अपडेट्सकडे लक्ष ठेवणे हे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी पिकांमध्ये पाणी साचू देऊ नये आणि खत फवारणी करताना हवामानाचा अंदाज घ्यावा. तर मित्रांनो, पुढील काही दिवस पावसाचा हा लपंडाव सुरू राहण्याची शक्यता आहे. 11 ते 14 जुलै काहीसा दिलासा आणि 15 नंतर तुरळक पावसाच्या सरी ह्या पडतील आणि 21 ते 24 जुलै दरम्यान पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.